नमस्कार. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज अमृतवाणी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व राम भक्तांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण साक्षात परब्रह्मस्वरूप श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचन संग्रहातील अशा एका विषयावर सखोल चिंतन करणार आहोत, जो आजच्या काळातील प्रत्येक माणसाच्या रोजच्या जगण्याशी थेट जोडलेला आहे. तो म्हणजे मनातील अस्वस्थता, भविष्याची अनामिक भीती, अवाजवी चिंता आणि काळजीतून कायमची मुक्ती कशी मिळवावी. गोंदवलेकर महाराजांचा अभय उपदेश. भक्तांनो, आजच्या आधुनिक काळात आपण चारी बाजूंना नजर टाकली तर आपल्याला काय दिसते? माणसाकडे राहायला उत्तम घरे आहेत, फिरायला गाड्या आहेत, खाण्यापिण्याची कसलीही वाण नाही, बँक बॅलन्स आहे, तरी सुद्धा माणसाच्या चेहऱ्यावरचा आनंद गायब झालेला आहे. माणूस आतून प्रचंड अस्वस्थ आहे. घरात कितीही सोयी सुविधा असल्या तरी रात्री शांत झोप येत नाही. डोक्यात विचारांचे चक्र सतत फिरत राहते. कोणाला आजारपणाची चिंता आहे, कोणाला मुलांच्या भवितव्याची काळजी आहे, कोणाला नोकरी व्यवसायात काय होईल याची भीती आहे, तर कोणाला नशिबात पुढे काय वाढून ठेवले याची अनामिक दहशत आहे. ही अवाजवी चिंता माणसाला जिवंतपणी आतून पार पोखरून काढते. चिंतेमुळे माणसाची शारीरिक ताकद तर क्षीण होतेच, पण त्याची बुद्धी, विवेक आणि भगवंतावरील श्रद्धासुद्धा डगमगू लागते. श्री गोंदवलेकर महाराज यावर अतिशय करुणेने आणि प्रेमाने समजावून सांगायचे. अरे बाबांनो, आजपर्यंत चिंतेने जगातल्या एकाही माणसाचा प्रश्न सुटलेला नाही. चिंता करणे म्हणजे साक्षात भगवंताच्या समर्थपणावर, त्याच्या न्यायावर आणि त्याच्या कृपेवर संशय घेणे होय. ज्या देवाने तुम्हाला या जगात जन्माला घातले, ज्याने तुमच्या जन्माच्या आधीच तुमच्या दुधाची सोय करून ठेवली, तो देव तुम्हाला पुढे उपाशी मरू देईल का? मग ही फुकटची चिंता कशासाठी? भक्तांनो, श्री गोंदवलेकर महाराजांच्या दरबारात अनेक भक्त यायचे आणि रडकुंडीला येऊन म्हणायचे, महाराज, मी काय करू? मला रात्रंदिवस कुटुंबाची, मुलाची आणि व्यवसायाची काळजी सतावते. मला एका क्षणाचीही शांती मिळत नाही. त्यावर साक्षात परब्रह्मस्वरूप श्री गोंदवलेकर महाराजांनी दिलेले उत्तर हे आपल्या सर्वांचे डोळे उघडणारे आणि विचार करायला लावणारे आहे. महाराज म्हणाले, अरे बाबांनो, काळजी असणे आणि चिंता करत बसणे या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. कर्माचे नियोजन करणे म्हणजे काळजी आणि त्या कर्माच्या फळाचा सतत विचार करून मन दुःखी असणे म्हणजे चिंता. महाराज अत्यंत साध्या आणि दैनंदिन आयुष्यातील उदाहरणाने हे गूढ रहस्य उलगडून दाखवायचे. एका आईला आपल्या लहान बाळाची काळजी असते, म्हणून ती त्याला वेळेवर दूध पाजते, त्याला थंडी वाजणार नाही याची सोय करते, त्याची स्वच्छता राखते. ही झाली सकारात्मक काळजी. ही कर्तव्यपूर्ती आहे. पण जर ती आई बाळाला कुशीत घेऊन बसली असतानाच विचार करू लागली की माझे मूल मोठे झाल्यावर आजारी पडले तर, ते रस्त्याने जाताना अडखळले तर, त्याला काही झाले तर माझे कसे होईल, तर याला म्हणतात अवाजवी चिंता. या चिंतेमुळे ती आई स्वतः तर दुःखी होतेच, पण बाळाचा सांभाळही योग्य रीतीने करू शकत नाही. महाराज पुढे कडक शब्दात सांगायचे, माणसाची शोकांतिका हीच आहे की तो कर्माची काळजी योग्य वेळी घेत नाही आणि मग नंतर फळाची चिंता करत बसतो. जे तुमच्या हातात आहे ते प्रामाणिकपणे, कष्टाने आणि आनंदाने करा. पण ज्या गोष्टी तुमच्या हातात मुळीच नाहीत, उदाहरणार्थ भविष्यात काय घडेल, पाऊस कधी पडेल, रोग येईल की नाही, या सर्व गोष्टीची चिंता करणे म्हणजे स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर दगड मारून घेणे असेच आहे. भक्तांनो, माणसाला चिंता नक्की का वाटते? चिंतेचे मूळ उगमस्थान कुठे आहे? यावर गोंदवलेकर महाराजांनी अत्यंत सखोल आणि मानसशास्त्रीय विश्लेषण केले आहे. महाराज म्हणतात, माणसाला चिंता वाटण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्याचा अहंकार. माणसाला असे वाटते की मीच सर्व काही करतो आहे,
मी आहे म्हणून माझे घर चालले आहे. मी आहे म्हणून माझी मुले शिकत आहेत. मी आहे म्हणून हा व्यवसाय उभा आहे. महाराज हसून सांगायचे, अरे वेड्यांनो, तुम्ही जन्माला येण्यापूर्वी हे जग आणि तुमचा प्रपंच चालत होता आणि उद्या तुम्ही या जगातून निघून गेल्यावरही हे जग आणि तुमचा प्रपंच असाच चालत राहणार आहे. मग मध्येच मी सर्व करतो हा खोटा अहंकार डोक्यात धरून चिंतेचे ओझे स्वतःच्या मानगुटीवर का बसवता? महाराज यावर एक सुंदर दृष्टांत द्यायचे. एका जहाजातून एक प्रवासी प्रवास करत होता. त्याच्याकडे एक मोठे आणि जड लाकडी ओझे होते. जहाजात बसल्यावरही तो माणूस ते ओझे स्वतःच्या डोक्यावर धरून उभा राहिला. जहाजावरील एका माणसाने विचारले, अरे भावा, हे ओझे खाली जहाजाच्या जमिनीवर का ठेवत नाहीस? त्यावर तो मूर्ख प्रवासी म्हणाला, जहाजावर आधीच खूप लोकांचे वजन आहे. मी माझ्या ओझ्याचा भार जहाजावर कशाला टाकू? मला सांगा, त्या प्रवाशासारखीच आपली अवस्था झाली नाही का? साक्षात जगतचा मालक रामरायाचे हे जग नावाचे जहाज आपल्याला वाहून नेत आहे, पण आपण मात्र आपल्या संसाराचे आणि चिंतेचे ओझे स्वतःच्याच डोक्यावर धरून मान मोडून घेत आहोत. आजच्या वाईट काळात सर्वात मोठा आजार कोणता असेल तर तो आहे ओव्हर थिंकिंग, म्हणजेच अतिविचार करणे. न घडणाऱ्या गोष्टींचा मनात काल्पनिक चित्रे उभी करणे आणि स्वतःच घाबरून जाणे. यावर गोंदवलेकर महाराजांनी अतिशय सोपा आणि प्रभावी उपाय सांगितला आहे. महाराज म्हणतात, मन हे पाण्यासारखे आहे. पाण्यात जर तुम्ही सतत काठी मारत राहिलास तर त्यातले गढूळ पण कधीच खाली बसणार नाही. मनातील विचारांचे वादळ शांत करायचे असेल तर विचारांशी लढू नका. मनाला राम नामाच्या कामाला लावा. महाराज नामस्मरणाचा आणि चिंतेचा थेट संबंध स्पष्ट करतात. एका वेळी दोन विचार अशक्य आहेत. मनाचे एक वैशिष्ट्य आहे, मनात एका वेळी एकच विचार राहू शकतो. जर मनात चिंतेचा विचार चालू असेल तर तिथे रामनाम राहत नाही आणि ज्या क्षणी तुम्ही जिभेने श्रीराम जय राम जय जय रामचा जप सुरू करता त्या क्षणी चिंतेचा विचार पळून जाण्याशिवाय त्याला दुसरा कोणताही मार्ग उरत नाही. चिंतेवर नाम हे साक्षात औषध आहे. जसे अंधार घालवण्यासाठी काठीने अंधाराला मारावे लागत नाही, फक्त एक छोटा दिवा लावावा लागतो, अगदी तसेच चिंतेचे वादळ शमविण्यासाठी विचारांशी भांडत बसू नका. फक्त रामनामाचा दिवा मनात पेटवा. भक्तांनो, जर तुम्हाला तुमच्या दैनंदिन आयुष्यात खरोखरच चिंतामुक्त, समाधानी आणि आनंददायी जीवन जगायचे असेल तर श्री गोंदवलेकर महाराजांनी दिलेले 5 सुवर्ण नियम आजच आपल्या अंतःकरणात पक्के करून ठेवा. नियम पहिला, वर्तमानात जगायला शिका. भूतकाळ निघून गेला आहे त्याचा विचार करून काहीही बदलणार नाही. भविष्य अजून आलेले नाही त्याची चिंता करून फायदा नाही. तुमच्या हातात फक्त आजचा दिवस आणि आत्ताचा श्वास आहे. हा श्वास रामनामात घालवा. नियम दुसरा, कर्मात कसूर करू नका, फळ रामावर सोडा. तुम्ही शेतात बी पेरा, पाणी द्या, खत घाला, हे तुमचे काम आहे. पण पीक किती धान्य देईल याची चिंता रामावर सोपून निश्चिंत व्हा. नियम तिसरा, रामाची इच्छा हीच माझी इच्छा बनवा. जेव्हा जीवनात आपल्या मनासारख्या गोष्टी घडतात तेव्हा आनंद माना, पण जेव्हा आपल्या मनाच्या विरुद्ध गोष्टी घडतात तेव्हा डगमगू नका. म्हणा की यात नक्कीच रामाचे काहीतरी हित दडलेले आहे, म्हणूनच त्याने हे घडवले आहे. नियम चौथा, देवाला दोष देणे बंद करा. संकटाच्या काळात देवाने माझ्यासोबतच असे का केले असा विचार करून चिंता वाढवू नका. हा माझ्या पूर्ण कर्माचा भार हलका करण्याचा रामाचा मार्ग आहे असा सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. नियम पाचवा, नित्य अनन्य नामस्मरण ठेवा. कामात असो वा प्रवासात, उठताना असो वा बसताना जिभेवर श्रीराम जयरामचा जप
अखंड चालू ठेवा. नाम हेच चिंतेचे सर्वात मोठे कवच आहे. महाराज सांगायचे, ज्या माणसाने आपले सर्व ओझे साक्षात रामरायाच्या चरणी अर्पण केले आहे आणि जो चिंतामुक्त झाला आहे, त्याच्या आयुष्यात एक अद्भुत चमत्कार घडतो. त्याच्या चेहऱ्यावर जगातल्या कोणत्याही संपत्तीने न मिळणारी शांती आणि अलौकिक तेज दिसते. त्याला मरणाची भीती उरत नाही, गरिबीची भीती उरत नाही आणि जगाच्या निंदेचीही भीती उरत नाही. महाराज एक मार्मिक विधान करायचे, जो रामाला शरण गेला त्याला जगात कोणापुढेही हात पसरवण्याची किंवा घाबरण्याची गरज उरत नाही. रामराया स्वतः त्या भक्ताची काळजी वाहतो. तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे, आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची. भगवंत स्वतः आपल्या भक्ताचे योगक्षेम चालवतो. मग सांगा भक्तांनो, ज्याचा पाठीराखा साक्षात ब्रह्मांड नायक रामराया आहे, त्याने जगातील क्षुद्र गोष्टीची चिंता का करावी? तर भक्तांनो, चिंता आणि काळजीतून मुक्ती, गोंदवलेकर महाराजांचा अलौकिक सुवर्ण मार्ग या विषयावरील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे अतिशय सखोल, अंतर्मुख करणारे आणि मनाचे ओझे हलके करणारे प्रवचन तुम्हाला कसे वाटले? आजपासून सर्व नको ती चिंता सोडून अतिविचार थांबवून आपले सर्व ओझे रामाच्या चरणी अर्पण करण्याचा संकल्प तुम्ही करणार का? हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर हे प्रवचन तुम्हाला आवडले असेल तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये श्रीराम समर्थ किंवा श्रीराम जय जय राम लिहून आपली हजेरी आवर्जून लावा आणि आपल्या श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज अमृतवाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बोला श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय. साक्षात परब्रह्म श्री रामचंद्र महाराज की जय.